जय श्रीराम. 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास जुन्नरमध्ये शिवजयंतीच्या दिवशी गायची कत्तल झाली. त्या दिवशी गोमांस जुन्नरमध्ये गाय कापली गेली व ते गोमांस बीफ बिर्याणी बनवण्यात आली. बीफ बिर्याणी बनवल्यानंतर ती मनसरला आणण्यात आली. मनसरला मागवणारा, घेणारा आणि गाय कापणारा, बनवणारा, मागवणारा हे सर्व दोषी आहेत. तर पोलीस प्रशासनाने काही त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही. प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सकल हिंदू समाजाची मागणी आहे. तरी त्या गुन्हेगारावर 129 दिवसानंतर कारवाई झाली. तरी आमची सकल हिंदू समाजाची अशी मागणी आहे की कापणारा, मागवणारा आणि घेणारा सुद्धा दोषी याच्यात. ट्रान्सपोर्ट करणाऱ्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल केलाय मनसर पोलीस स्टेशनने, पण जो मागवणारा आहे तो सुद्धा दोषी आहे. तर त्याच्यावरती कायदेशीररित्या प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेची व सकल हिंदू समाजाची मागणी आहे. जर गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्रातून सर्व गोभक्त, गोप्रेमी, गोरक्षक, गोसेवक हे मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही आंदोलन तीव्र मोठ्या प्रमाणात मोर्चा करू हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय. जय श्रीराम. जय श्रीराम. 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी जन्मभूमी जुन्नरवरून गोमातेची कत्तल करून त्याची बीफ बिर्याणी बनवून मंचर येथे काही जिहाद्यांनी मागवली होती. ती आम्ही 19 फेब्रुवारी या दिवशी पकडली सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी. आणि त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं की ज्यांनी ही बीफ बिर्याणी मागवली आहे मंचरमधल्या काही जिहाद्यांनी, ज्यांनी बनवलेली आहे आणि जो इथं तो ट्रान्सपोर्ट करत आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याला आता शिवजयंतीला होऊन 6 महिने झाले, तरी म्हणावी तशी या प्रकरणात प्रोग्रेस अशी झालेली दिसत नाही. तरी आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवभक्त मंचर पोलीस स्टेशनला आलो होतो. पोलीस स्टेशनला आमची ही विनंती आहे की सर्व गुन्हेगार असतील, मंचरमधले असू, जुन्नरमधले असू, त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल अशी आमची सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे.